धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रमाबाई नगरामध्ये जल्लोष. हा तर संविधानाचा विजय आहे. पोलिसांनाही मिठाई वाटप करण्यात आले. और ये इसलिए खुशी की बात नहीं है कि किसी एजुकेशन मिनिस्टर ने रेजिग्नेशन दिया, इसमें कोई बड़ी बात नहीं है। लोग इससे पहले भी एजुकेशन मिनिस्टर बनते रहे, हेल्थ मिनिस्टर बनते रहे, पीएम बनते रहे, इसमें कोई बड़ी बात नहीं है। बात यह है कि ये रेजिग्नेशन का मतलब ये है कि सरकार यहाँ से चला गया क्योंकि किसी एक इंसान ने अपने काम की जिम्मेदारी ली। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम। एकदा तुम्हा संपूर्ण माझ्या सहित युवकांसाठी एकदा आजपर्यंत जे पण नागरिक आहेत, जे पण माणसं आहेत, जे पण मंत्री आहेत, जे पण सरकारमध्ये बसले ते पण कधी ना कधी विद्यार्थी होते. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांचे प्रत्येकाचे संघर्ष काय असतात. यासाठी मी सर्वांना या आजच्या दिवसासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकच सांगतो, लोकशाही जिवंत असते. सबसे पहले मैं एक चीज़ बताना चाहूँगा कि आज लोगों को शायद ये लग रहा होगा कि हम इसलिए यहाँ पर जश्न मना रहे हैं, मिठाइयाँ बांट रहे हैं, ये सारे लोग इसलिए जमे हैं कि धर्मेंद्र प्रधान जी ने एजुकेशन मिनिस्टर ने रिज़ाइन किया। नहीं, आप ये गलत सुनो। हम इसलिए यहाँ पर जश्न मना रहे हैं क्योंकि आज लोकशाही की जीत हुई है। आज लोगों ने ये बता दिया कि वो धर्मेंद्र प्रधान हो सकते हैं या कोई भी नेता हो सकता है। अगर लोगों ने चाहा तो उसका रेजिग्नेशन देना पड़ेगा। ये पूरा का पूरा प्रोटेस्ट जो है, इसमें बहुत सारी चीजें गलत हुई। लोगों को मारा गया, बच्चों को मारा गया। मैं हमेशा से ये बोलता हूँ, जिस तरह से सोनम वांगचुक जी को 2 मिनट में उठाया गया, किसी रेपिस्ट को क्यों नहीं उठाया जाता? किसी क्रिमिनल को 2 मिनट में क्यों नहीं उठाया जाता? इतना वक्त लग जाता है हमको रेपिस्ट को पकड़ने में, आइडेंटिफाई करने में कि रेप विक्टिम मर जाता है, लेकिन सोनम वांगचुक जैसे आदमी को हम 2 मिनट में उठा लेते हैं। बच्चों को हम लाठी से मारा जाता है, लेकिन जो कॉन्विक्ट है उनको हम ऐसे ही छोड़ देते हैं। क्यों? क्योंकि लोगों को ऐसा लगा कि संविधान है, उस पर अमल करो नहीं करो चलता है। लेकिन बच्चों ने साबित करके दिखाया, नहीं, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने दिया हुआ संविधान है और इसी पर हमारा देश चलता आया है और क़यामत तक चलता रहेगा। ये चीज जो है आज हमारे बच्चों ने दिखाई है और इसका मुझे बहुत गर्व है। मैं यही चीज लोगों को बता रहा हूँ, ये सत्ता के खिलाफ नहीं है, ये बीजेपी के खिलाफ नहीं है, ये मोदी जी के खिलाफ नहीं है, कोई भी किसी के खिलाफ नहीं है। ये बताता है कि जनता के पास आज भी ताकत है कि जनता चुनेगी कि राज कौन करेगा, जनता चुनेगी कि राज कैसे चलेगा। और ये साबित बहुत सालों बाद आज फिर से यंग जनरेशन ने किया है। मैं सबका अभिनंदन। प्रथम सर्व भारतीयांना क्रांतिकारी जय भीम। आज लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीयांसाठी भारतीय संविधानाचा आज विजय आहे। हा विजय तर 140 करोड भारतीयांनी साजरा केला पाहिजे। अनेक वर्षानंतर लोकशाही जिवंत आहे। युवांची ठिणगी पडल्यानंतर जो वणवा उठलेला आहे, त्या वणव्याने तयार झालेला जो प्रकाश आहे, त्या प्रकाशात उद्याचं भविष्य जे आपल्याला दिसतंय तो साजरा करण्याचा आज दिवस आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा। त्याच्यामध्ये मी एक अजून टॅगलाईन ॲड करू इच्छितो, जोमाने संघर्ष करा। एवढे वर्ष आपण बघत आलो, विविध प्रकारचे प्रोटेस्ट होतात, म्हणजे निदर्शने होतात, पण हे एक वेगळ्याच प्रकारचं आंदोलन होतं। युवांनी म्हणजे जेनझींनी, सो कॉल्ड जेनझींनी जे आंदोलन आपल्या हातात घेतलं, हे फक्त एज्युकेशन सिस्टमच्या विरोधात नाही, तर दाखवून दिलं आहे की सरकार आपण जे नेमतो, जे सरकार आपण ज्या सरकारला आपण प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कशी मिळाली पाहिजे आणि त्या प्रश्नांचं उत्तर किती कणखर मिळालं पाहिजे याचा आज एक स्पष्ट उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे।
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे फक्त आपला विजय नव्हे आणि हा शेवट नाही मित्रांनो, हे एक नवीन क्रांतीची सुरुवात आपल्याला करायची आहे. भगतसिंगांचे विचार आपल्याला डोक्यात घेऊन, गांधींचे विचार आणि खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आपल्याला जगायचे आहे. आज व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, सो कॉल्ड सोशल मीडिया ॲप्स आहेत. बाबासाहेबांच्या वेळी हे एक पण नव्हतं, तरी पण त्यांनी देश बदलून दाखवला. गांधींच्या वेळी व्हॉट्सअप नव्हतं, देश एकटवला. त्याचप्रमाणे आज विविध माध्यमांद्वारे आपला देश एकत्र आला आहे आणि मला खरंच अभिमान आहे या देशाचा. मी त्या जनरेशनचा पार्ट नाही, मी मिलेनियल आहे. मिलेनियल आणि जनरेशन याचा एक वेगळा गॅप आहे. मला जेनझी या जो आहे प्रवर्ग, त्यांचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. पहिला मला त्यांना वाटायचं की ही भरकटलेली जनरेशन आहे, पण नाही मित्रांनो, मी चुकीचं होतो हे मी जाहीर मानतो. आणि त्या जनरेशननी मला आज एक नवीन गोष्ट शिकवली, जोपर्यंत खरंच रस्त्यावर उतरा, पण जोपर्यंत तुमचा पाठीचा कणा तुटून निघत नाही तोपर्यंत तुम्ही त्या रस्त्यावरून उतरू नका मित्रांनो. आणि जर तुम्ही खरे असाल तर, आणि हा सत्याचा विजय असाच पुढे ना मनात कायम ठेवा. फक्त हा एज्युकेशन सिस्टमच्या अगेन्स्ट नाही, तर ज्या पण गोष्टी यापुढे होणार आहेत देशामध्ये त्याला तुम्ही प्रश्न करा मित्रांनो. प्रश्न केल्याशिवाय त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही. फक्त घरात बसून सो कॉल्ड इंस्टाग्रामवर, व्हॉट्सॲपवर फक्त पोस्ट पाठवून हा देश बदलत नाही. तर युवांनी दाखवून दिले आहे की रस्त्यावर आम्ही उतरतो पण, आणि देशामध्ये बदल घडवण्याची क्रांती, देशामध्ये बदल घडवण्याची जिम्मेदारी आमच्यामध्ये पण आहे. माननीय पंतप्रधानांचे पण मी आभार मानतो. ते आमचे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. दुसऱ्या देशांची मला काही घेणं देणं नाही. माझ्या देशाच्या पंतप्रधानाला मी प्रश्न विचारतो, कारण मी त्यांना निवडून दिलेला आहे. मला दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही की ते आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे. नाही, आम्ही सांगणार त्यांनी आमच्यासाठी काय गरज आहे. लोकांसाठी निवडून दिलेले हे लोकराज्य आहे, राज्यांसाठी नाही. राज्यकर्ते म्हणजे आमचे बाप नाही, ते नेते आहेत पण आमचे बाप नाहीत. आमचे बाप आमच्या घरी आहेत. बाप बनायला जाऊ नका. आम्ही जनरेशन तुमचे बाप बनवून दाखवू. मग आम्ही ज्या प्रश्नांची उत्तरे मागतोय, आमचे जनरल अधिकार ते आम्हाला मागतो आहे. संविधानामध्ये जे अधिकार आहेत ते आम्ही आमचे मागत आहोत. कायद्यानुसार तुम्ही हे राज्य चालवा, कायद्यानुसार तुम्ही देश चालवा. आपला देश खरंच या जगामध्ये आपल्या देशासारखं कुठंच नाही. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जावा, ईस्ट पासून ते वेस्ट पर्यंत जावा, तुम्हाला प्रत्येक डायव्हर्सिटी मिळेल. प्रत्येक विविध प्रकारचे लोक मिळतील, विविध जातीचे लोक मिळतील, विविध पंथांचे लोक मिळतील. एवढ्या देशांना समजावून घेणारी, समजवणारी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे आपलं भारतीय संविधान. या संविधानाच्या वरती काहीच नाही मित्रांनो, आणि असे संविधान होणार नाही, असे संविधान कधी बनणार नाही. या संविधानाच्या वर आपला देश चालू आहे, या संविधानावर आपली लोकशाही चालू आहे. लोकशाही आज जिवंत आहे, याचा मला खूप अभिमान आहे. आणि तुम्ही माझे मित्र आज इथं जमले आहोत, सर्वांचा हा विजय आहे मित्रांनो. हा विजय असाच आपण सेलिब्रेट करूया आणि याच्या पुढेही आपण असेच प्रश्न मांडत राहूया. आणि सर्वप्रथम सर्व भारतीयांना भारत माता की जय. आणि जसं बाबासाहेबांनी सांगितलं, आणि जय भीम सुद्धा. मी प्रथमतः भारतीय आणि अंततः भारतीय. आज जो सगळ्यात मोठा जो संविधानाचा म्हणजे विजय झालेला आहे आणि एवढा आनंद होतोय आम्हाला. आम्ही डे 1 पासून जसं अभिजित आहे तिकडे, तसं आम्ही लोक त्यांना प्रत्यक्ष न जाता दादर चैत्यभूमी असू दे, शिवाजी पार्क असू दे किंवा इथे असू दे, आम्ही सगळीकडे जाऊन त्यांना सपोर्ट करत होतो. की आम्ही काही कारणास्तव तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, पण आम्ही दाखवून दिलेलं आहे की आम्ही सर्व युवांसोबत आहे. आणि त्या युवांनी दाखवून दिलेलं आहे की संविधान आहे, संविधान तुम्ही कधीच संपवू शकत नाही आणि संविधानाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. आणि त्यामध्ये जेनझी तर होतेच, त्यांच्यामुळे सगळं झालेलं आहे, पण त्यांच्या मागे त्यांचे आई वडील सगळेजण उभे होते. म्हणजे एक 70, 75, 80 वर्षापासून ते अपंग लोक सुद्धा तिकडे होते. पण दुःखाची, ह्या आनंदाच्या क्षणामध्ये थोडंसं दुःखाचा पण एक क्षण आहे की ज्या मुलांनी आपलं बलिदान दिलं, ज्यावेळेस प्रोटेस्टच्या दिवशी 20 तारखेला त्यांना मारहाण करण्यात आली, त्यातून त्यांचे जीव गेले. त्याच्यानंतर जे 20 मुलांनी आपली आत्महत्या केली होती या पेपर फुटीच्या वेळेस, तर त्या मुलांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आणि ह्याच्या पुढे ही सरकार असू दे किंवा येणारी कुठलीही सरकार असू दे, त्यांच्या मनामध्ये ही जी धास्ती